आष्टा शहरात नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या दोन वेगवेगळ्या मतटक्केवारी पत्रक टाकल्यामुळे ईव्हीएम स्ट्रॉंग रूम समोर हजारोंच्या संख्येत नागरिकांचा मोठा राडा झाला। 1795 मतदान झाले असे दाखवत आहे आणि इथे म्हणून दाखवत आहे एकूण मतदार आणि झालेलं मतदान या इथं 3109 एक आता विनंती आपण केली आहे आजल्या सीसीटीव्ही संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या आष्टा येथील निवडणुकीच्या मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मोठा राडा झालाय। त्याचे महाराष्ट्रभर पडसाद उमटत आहेत। नगर परिषद प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून दोन वेगवेगळ्या झालेल्या मतदानाच्या पत्रकांवरून प्रभाग क्रमांक 3 मध्ये असणाऱ्या 4000 मतांची तफावत तर प्रभाग 6 मध्ये असणारी मतं ही झालेल्या मतदानापेक्षा कमी दाखवत असल्याने उमेदवार आणि नागरिकांनी आष्टा शहरातील बहुउद्देशीय हॉल येथील ईव्हीएम स्ट्रॉंग रूम समोर एकच गर्दी केली आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले। यानंतर ज्या प्रभागात असा घोटाळा झाला आहे त्या उमेदवारांनी सीसीटीव्ही कॅमेरा पाहिला। त्यानंतर प्रशासनाकडून अधिकृत सही शिक्क्याचे पत्र दिल्यानंतर वातावरण निवळले। शेवटी उमेदवारांच्या प्रतिनिधींना येथे 24 तास पहारा देण्यास आणि रूमच्या बाहेर स्क्रीन लावण्यास प्रशासनाने मंजुरी दिली। त्यानंतर वातावरण निवळले। यावेळी आमदार जयंत पाटील आणि वैभव शिंदे उपस्थित होते। आष्टा नगरपालिकेची काल निवडणुकीचं मतदान झालं आणि या निवडणुकीच्या मतदानामध्ये एकूण शहरामध्ये असणारी मतदार संख्या 30,574 आहे आणि झालेलं मतदान 22,864 आहे। परंतु नगरपालिकेच्या किंवा निवडणूक जे पाहतात त्यांच्या मार्फत जी यादी प्रसिद्ध केली यामध्ये जवळपास 2000च्या वर मताचा म्हणजे फरक आहे आणि यामुळे पोर्टलवरनं सुद्धा आता ही लिस्ट आम्हाला सगळ्यांना मिळाली। हे पूर्णपणानं चुकीचं आहे। एकूण मतदार संख्या यामध्ये दाखवल्या 33,328। एका प्रभागामध्ये तर 1311 ही मतदार संख्या असताना त्या ठिकाणी 4077 मतदार संख्या दाखवल्या। 1311 संख्या आहे। आता 6 नंबर प्रभागामध्ये एकूण मतदार संख्या 3056 आहे। ह्यात मतदान झाले 2394, यांनी दाखवले 1795। अशा अनेक त्रुटी आढळल्यामुळं आम्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाब विचारलाय। त्यांनी सांगितलं की व्हीएम जे आपल्याकडं सगळ्या नगरसेवक पदाला उमेदवार उभे आहेत त्यांच्या प्रतिनिधीकडं काल संध्याकाळी जे मतदान बूथनुसार झालं ते आणि एकूण नक्की झालेलं मतदान याची टॅली आम्हाला तातडीनं करून देतो असं त्यांनी सांगितलंय। आम्ही मागणी केली हे आकडे ज्यांनी प्रसिद्ध केले त्याच्यावर पहिला कारवाई करा, कारण हे पूर्णपणानं चुकीचं आहे। कारण असं जर होत असेल तर लोकशाहीला खऱ्या अर्थानं काळिमा फासणारी ही घटना आहे आणि यासाठी आमची दुसरी मागणी सीसीटीव्ही या ठिकाणी सगळीकडे असले पाहिजेत आणि सीसीटीव्हीची मोठी स्क्रीन ही 2 स्क्रीन किमान बाहेर 24 तास चालू पाहिजेत। प्रतिनिधी एक प्रत्येक उमेदवाराचा 24 तास या ठिकाणी घेतला पाहिजे। त्यांनी ती मागणी मान्य केलेली आहे। पण हे झालेली गोष्ट पूर्णपणानं लोकशाहीला काळिमा फासणारी आहे आणि जामर सुद्धा एक या भागामध्ये बसवावा अशी आमची मागणी आहे। कारण अजून 21 तारखेला मतमोजणी होणार आहे। पहिल्याच एकाच रात्रीत जर हा गोंधळ असेल तर पुढे काय होईल हे आम्हाला माहित नाही। म्हणून काही झालं तरी या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे। झालेलं मतदान आणि त्यांनी जाहीर केलेलं मतदान हे पूर्ण चुकीचं आहे आणि एकूण झालेलं खरं मतदान आणि यामध्ये जर टॅली झाली नाही तर कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आष्टा बंद केल्याशिवाय राहणार नाही। कारण एकूण खरं म्हणजे आष्टा शहरातलं मतदान 30,574 आहे आणि पोर्टलवर त्या सकाळी लोकांनी बघितलं आणि त्याचीच प्रिंट ही आहे। त्यामध्ये 33,328 मतदार हे आष्ट्यात आहेत
म्हणजे आणि झालेलं मतदान हे 24,913 असं त्यांनी दाखवलंय. 24,913 पण खरं मतदान 22,864 झाले. म्हणजे जवळपास 2,900 मतदान यामध्ये वाढीव केले. हे सरळ सरळ यामध्ये दिसतंय. त्याची वेळ टायमिंग अपलोड केलेली माहिती आहे ही रात्री अपलोड केलेली माहिती आहे. अपलोड माहिती यांनी रात्री केली आणि सकाळी या ठिकाणी आम्हाला प्रिंट काढून लोकांनी आमच्याकडे दिली की अशी अशी आकडेवारी झाली. खरे आहे का? सगळ्यांना लक्षात आलं की 33,000 जर मतदारसंख्या असेल तर आपली मतदारसंख्या तेवढी नाहीच. म्हणजे आली कशी? यावरनं लोकांनी आम्हाला ही प्रिंट काढून दिलेली आहे. प्रतिनिधी राहुल वाडकर, NTV न्यूज मराठी, आष्टा, सांगली.